तो कैफ के तरफ से 500। संदीप भाई अगर नाचे तो संदीप भाई बोलेंगे कैफ मैं तेरे वास्ते नाची। गौरव मात्रे आणि त्याच्यासोबत दिनेश आघाडीची जोडी। तुषार दोंदे साहेबांच्या वतीनं यशस्वी उद्योजक खरवईगाव त्यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक। अच्छा अच्छा माफी माफी संदीप भाई माफी। कैफ कडे 450 रुपये चालतील का? 17वा 3 ओव्हरचा सामना याची दोन्ही संघांना नोंद घ्या। युद्धाला सुरुवात। कोण जाणार टॉप 6 मध्ये? ओम कोंडेश्वर भुज की गावदेवी खरवई? गौरव मात्रे आणि दिनेश स्ट्रायकिंग एंड वरती गौरव, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश। दिनेश वाघ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती। बॉलिंग मार्क वरती बॉलर विशाल भारती आलेत ओव्हर नंबर 1 मध्ये। 3 ओव्हरचा सामना, पहिलं षटक। पहिलाच बॉल गौरव मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती। हा पसंतीचा क्षेत्र आहे गौरव मात्रे यांचा। गौरव मात्रे यांना मी 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं। या एका पट्ट्याचे 3 मॅच मध्ये 100 धावा होत्या। डाऊटफुली हा संघ क्वालिफाय झाला नाही, त्या कारणास्तव बाईक हुकली गौरव मात्रेची। ही त्याची ओळख आहे। पहिलाच बॉल डॉट आला, त्यानंतर कमबॅक त्याच दिशेने पाठवलाय चौकार। जर का गावदेवी चषक चिंचपाडा कल्याण चिंचपाडा इथे जर क्वालिफाय झाला असं खरवई संघ, तर मग नो डाऊट एकटा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार होता, बाईक त्याला मिळाली असते। परंतु संघ तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होऊ शकला नाही। 3 मॅच मध्ये 99-100 समथिंग धावा होत्या गौरव मात्रेच्या। दिनेशनं फिल्डिंग जबरदस्त केली होती। हा कुरंबाय धावा संख्या 4, बॉल तयार। आडवा बाटणं खेळायचं होतं, बैठक स्ट्रोक डॉट बॉल। भोज संघ तयारीमध्ये आलेला आहे, खरवई संघ तयारीमध्ये आलेला आहे। मॅच जबरदस्त रंगेल। जरी मावळ आता 80 मजाकचा आहे, जवळपास आपण पाहतात 3:30 वाजलेले आहेत, परंतु मॅच रंगेल यात शंका नाही आहे। आडवा बाटणं खेळत होते, लाऊड अपील आहे, रनआउटची संधी। हो, नो स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट। विकेट किपर शंकर होते, पंचांना तरी सुद्धा रेफर केलं, परंतु गौरव मात्रेने कदाचित क्षेत्र सोडले। काय डायरेक्ट थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला। चेक करूयात बॉलर एंडला काय थ्रो लावला शंकरनं। शंकर पाटील, पाटलांची पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये। कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याने सरळ फेकला, आणि जर का चेंडू स्टंप वरती लागला नसता तर मग कुरंबा यांच्या लावण्याला आलो होत्या। फलंदाज बाद आहेत, क्लिअर आउट। नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये बादल सवारे। ज्या बादलनं मागच्या मॅच मध्ये टप्पाटप षटकार टाकलेले, तोच बादल आता नवीन बाटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय। साधनं जबरदस्त अंपायरिंग केलेली आज संपूर्ण दिवसामध्ये। साधनं कदाचित आता क्रिकेट खेळायला रामराम करायला पाहिजे, आणि फिरोज खान सर यांच्यासोबत आता अंपायरिंग क्षेत्रामध्ये उतरणं कदाचित गरजेचं आहे। सात सिद्दीकींचा आपण विचार करत होतो, एक प्रामाणिक खेळाडू दामल टीमचा आम्ही नेहमी उल्लेख करतो। आतापर्यंत टीमची धावा संख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4। कैफने काल काय जबरदस्त बॉलिंग केली। 4 गडी बाद 4 धावा। आडवा बॅटनं ही ओळख आहे दिनेशची, स्टंट बॉय ऑफ टीम खरवई। त्याच्या बॅटमधून आलाय फाईन लेगला चौकार। धावा संख्या 2 चौकारांच्या मदतीने 8, शेवटचा बॉल या ओव्हरचा। आडवा बाटणं खेळतात स्क्वेअर लेगला खेळाडू,
नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनेश थांबले होते, मध्ये मिडल विकेटला थांबले होते, परंतु कॉलिंग चांगली होती. बादलची ओव्हर पूर्ण झाले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 9. तुषार शेठ धुंदे यांच्या वतीनं खरवई संघ जर क्वालिफाय झाला तर उद्योजक तुषार शेठ यांच्या वतीनं 2000 रनचं पारितोषिक. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती योगेश पाटील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर आहे बॉल. कुठल्या प्रकारचा इशारा पंचांचा नाहीये, आशाबुद्ध नजरेनं बघतात. लॉंग ऑफला बॉल फेकलाय विकेट किपर शंकरनं. स्ट्रायकिंग एंडला दिनेश. दुसरा ओव्हर प्रगतीपथावरती बोल्स टीमचे गोलंदाज योगेश पाटील वेगवान ड्राईव्ह करतात. कव्हर्स मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, बरोबर लॉंग ऑफ मध्ये बॉल. फक्त सिंगल स्ट्राईक दिली आहे बादल सवार यांना. दिनेशनं स्वतः थांबतात मैदानाच्या आतमध्ये. सिंगल या बॉलवरती टीमची धावत संख्या 10 धावा. फुल टॉस, बादल सवार केलाय वार, बॉल सीमा पार. धावा मिळतात 6. दमदार षटकार. षटकार आलाय 6च्या मदतीनं संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. बोलो तयार योगेश. आफ्टर ओ व्हॉट अ शॉट. फॉलो केलं बॉलला बादल सवारीची पॉवर. ही इज ऑन फायर. नो बॉल गोज टॉप ऑफ द लॉंग ऑफ. सिक्सर. बादल सवारे बरसलाय गरसलाय. षटकारांचा पाऊस पाडतो. 2 षटकार आलेत. हा फटका काहीतरी नवीन होता. बादल सवारे याच अंदाजासाठी तो ओळखला जातो. 22 धावा. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू समोर सापडला. योगेश पाटीलने दिलाय पलटवार. घेतली विकेट. बादल सवारे परततात. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. खुरम भाई की जब मुंडी हिली तभी बादल समझ चुका था कि हमारा एनकाउंटर हो चुका है. धाव संख्या 22. शेवटचा बॉल आता बाकी आहे. 22 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये योगेश पाटीलने केले कमबॅक. विकेट घेतली फलंदाज बादल सवारेची. नवीन फलंदाज समीर.
लाऊड अपील लेग बिफोर द स्टंप साठी बाहेर निघतोय चेंडू. डॉट बॉल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 22. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. केफ कडून पारितोषिक आहे. संदीप गायकवाड सर जर मैदानाच्या आतमध्ये नाचले तर 449 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन ओव्हरमध्ये 22. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क वरती बॉलर प्रथमेश देसले आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रथमेश देसले तिसऱ्या ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश. सर शेवटचं षटक आता बाकी आहे. गोलंदाज सय्यार. तिसरं षटक. हो चांगला बॉल बॅट अँड पॅड मधून निघाला. ऍक्शन रिप्ले बघावा लागेल या चेंडूचा. रायगड लाईव्ह इव्हेंट या वेबसाईट वरती आपण ऍक्शन रिप्ले बघूयात. पण जबरदस्त चेंडू. अशाच प्रकारची आज गोलंदाजी टॅप बॉल मध्ये रजत मुंडेने केलेली आहे. सरळ हात फिरवतायत त्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. वेग विथ द पेस प्रॉपर यॉर्कर. स्ट्राईक मिळते समीरला. रन या बॉलवरती मिळते 1. टीमची धावसंख्या पुढे जाईल 1 न. संघाची धावसंख्या 23. अंतिम 4 बॉलवरती किमान 2 फटके म्हणजे 10 ते 12 धावा. 30, 35, 32 टार्गेट समथिंग फायटिंग टोटल होऊ शकतं. परंतु बोस टीमचे बॅटिंग पाहता किमान 35 सरी बनवाव्याच लागतील. बॉलिंग चांगली आहे खरवय टीमचे म्हणजे 30-32 टार्गेट देखील फायटिंग टोटल मध्ये होऊ शकतात. अंतिम 18 बॉल मध्ये पाहूयात कितीचं टार्गेट खरवय संघ सेट करेल. आतापर्यंत 23 धावा. उर्वरित 4 बॉलचा आता खेळ बाकी आहे. दूर शरीरापासून परंतु वाईड बॉल. पंचांचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1 च्या मदतीने 24 धावा. कुरम ने जो वाइड दिया अगर वैसे ही तेज हाथ हिलाते तो शायद 1.5 फुट ऊपर भी उठ जाते थे. चोवीस धावा. चर्चा करूयात नितेश तरे सर आपण. ही ऍक्शन आहे प्रथमेश डॉट बॉल. कुरंबा यानं जो जॅकेट परिधान केलेला आहे तो जपान पासून इम्पोर्ट करण्यात आलेला आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. जपान वरून आलेला जॅकेट. 24 धावा. हवेत खेळलेत. प्रॉपर झाला कनेक्ट. बॉल चालला कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 6. आलाय षटकार. बरसलाय फलंदाज समीरच्या बॅटमधून आक्रमण. 6. 30 धावा. धावा फलकावरती. खुरमबाईचा जॅकेट जपान वरून आलाय आणि संदीप बाई गायकवाड यांची टोपी इंग्लंड वरून आलेली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 31. संदीप गायकवाड सर यांची टोपी आपण पाहतात. हॅट 2011 मध्ये जेव्हा विश्वचषक जिंकलं भारतीय संघानं तेव्हा संदीप जे गायकवाड सर हे प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये होते आणि तेव्हा वीरेंद्र सेहवागनं 3-4 कॅप हॅट फेकले. त्यामधील एक हॅट गायकवाड सर यांच्याकडे आपण पाहतात. चांगली ऍक्शन. पुन्हा एकदा प्रथमेश शरीरावरती आदळतोय. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 32 वरती. शेवटचा बॉल बाकी राहिला या ओव्हर मधला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये.
शेवटचा बॉल 32 धावा. अंतिम चेंडू. प्रथमेश तयार. दिनेशनं केलं आक्रमण लॉंग ऑनला. जेलची शक्यता कॉल केलाय किशोरनं. वेल जज कॅच. विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर येईल फलंदाज. धावा बनतात 32. विजयासाठी 33 ची गरज आहे. ओम कोंडेश्वर खुश टीमला. याच क्रीडांगणावरती आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला कदाचित पाहायला मिळू शकते. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक कदाचित हवत. आता दोन पंच मैदानाच्या आतमध्ये बिली बाउंडिंग आणि सायमन टॉफेल. कुमार धर्मसेना हे अंपायर आमच्या टेक्निकल रूम मध्ये विकेटची जाच करत असताना जर कदाचित माईक असता, कॉलर माईक संदीप गायकवाड सर यांच्याकडे, तर आपल्याला पिचची कंडिशन आता कदाचित समजली असती. बॉल द्या. भोज टीमला बॉल द्या. बॉल चाहिए. बारा दिवस वस्तीला असायचे आणि जॅकेट मध्ये एवढ्या स्ट्रॉबेऱ्या आलेल्या की जॅकेट आता खराब व्हायचं नाव घेत नाहीये. तुषार साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी 2000 आणि संघ क्वालिफाय झाला तरी सुद्धा 2000. म्हणजे एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली त्याला 2000, सामना संघ क्वालिफाय झाला ते 2000, म्हणजे 13,000 प्रवेश फी, म्हणजे 2000 इथे वसूल होतील. 2 मॅच मध्ये काही बक्षीस मिळवलेले, म्हणजे किमान अर्धा एंट्री फी तर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतात या ठिकाणी खरवई संघ. चला वळवत मॅचच्या दिशेने विजयासाठी. आता टार्गेट 33. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती निखिल शेंडे. शंकर स्ट्रायकिंग एंडला झेल हवेत. दिनेशचा थ्रो 2 धावा पूर्ण. डॉक्टर होते, डॉक्टरनं बरोबर सिरिंज द्यायला घेतली होती शंकरला. पहिल्या बॉल वरती या 2 धावा. संघाची धावा संख्या 2 वरती. आमच्याकडे डिक्सल टीम मध्ये डॉक्टर निलेश साळुंके आहेत. अशा शरीर यष्टीचे आहेत. 2 धावा पहिल्याच बॉल वरती मिळतात. चांगला बॉल समोर केलेत. लॉंग ऑफला खेळाडू दिनेश असल्याच्या नंतर कुठला फलंदाज हिम्मत करेल 2 धावा घेण्याचा. मी नेहमी ओळख करत असतो, दिनेश एक असा खेळाडू आहे जो फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघामध्ये स्थान पक्क करतं आणि एक टॅलेंटेड ऑलराऊंडर म्हणून दिनेशची ओळख आहे. दिनेश वाघ
एक योगेश वाघ, दुसरा दिनेश वाघ. दोघांचा हात पकडणं कठीण आहे. म्हणजे मर्सिडीजचं ब्रँड आहे परंतु वाघ त्याच्यापेक्षा जास्त ब्रँड आहे. 4 धावा धावफलकावरती. भोज बनाम खरवई या दोन संघांमध्ये सामना. 3 धावा या बॉलवरती, एकच रन आलेली अजिंक्य पवार अँड कंपनी. थोडंसं टेन्शन मध्ये कारण 7 दिवसामध्ये अकाउंट डिसेबल होण्याच्या कदारावरती आहे. लेग ब्रेक, बाहेर वळण घेतोय, चांगला बॉल. निखिल शेंडेचा डॉट बॉल. फास्ट अँड फ्युरियस बॉलर असा गोलंदाज आहे निखिल. चला तो आबाद नाही तो बरबाद. पण जास्त करून तर चाललेलाच आहे. पॉलिश झालेला खेळाडू आहे. परफेक्ट टप्पा आहे त्याच्याकडे. वेगावरती नियंत्रण आहे. जबरदस्त बॉलर आहे. याच मॅच मध्ये, याच टुर्नामेंटमध्ये मिडन षटक त्याने टाकले 4 विकेट घेऊन. 3 धावा आतापर्यंत. कनेक्ट झाला प्रॉपर. जास्त काल शांत राहील तो प्रथमेश कसला. सरळ व्यासपीठाला दिली सलामी. राष्ट्रवादी चषकाचा राष्ट्रवादी षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तर 9 वरती. 33चं टार्गेट आहे. 9 धावा. करंट रन रेट 13.43चं. बाहेर वळण घेतोय. कनेक्ट झालाय. नाही थांबणार चेंडू. सरळ चालला पवेलियन मध्ये. बॉल सीमा पार. आलाय षटकार. किशोर याने पकडले पवेलियन मध्ये सुद्धा झेल. षटकार. थँक्यू 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 थँक्यू. 500 होते परंतु या मॅचच्या अगोदर होते. 15 धावा. 2 सलग षटकार आलेत प्रथमेश बाट मधून. जेलची शक्यता. ओ कॅच ड्रॉप. कॅच इथून निसटलेली आहे. एकच रन या बॉलवरती मिळते. कदाचित अपेक्षा नसेल की समीर होते, समीर कडून कदाचित अपेक्षा नसेल. समीरनं बराचसा पल्ला गाठला होता आणि चेंडूवरती नजर ठेवून होते. रनिंग कॅच पकडणं तितकंसं सोपं नसतं परंतु ते कठीण काम समीरने सोपं केलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला त्याच्या हातामधून कॅच निसटली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. उर्वरित 12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 12 मध्ये 17. बारा बॉलचा आता खेळ बाकी राहिलेल्या 12 चेंडूंमध्ये 17ची आवश्यकता. फुलटॉस आहे. सरळ केलेत लॉंगॉन मध्ये निखिल शेंडे. आणखीन एक चांगला फिल्डर खरवळ टीमचा. नाराज स्वतःवरती प्रथमेश. या बॉलवरती 1 रन. टीमची धावसंख्या 17. विजयासाठी आता बनवायच्यात 11 चेंडूंमध्ये 16 धावा. एक कॅच ड्रॉप झाली जरूर. 2 कॅच ड्रॉप झालेत. डॉक्टर साहेबांची कदाचित ती झेलच नव्हती कारण ते पोचले होते परंतु त्यांना कदाचित विश्वास नसावा स्वतःवरती. त्याने फार नंतर वरती बघितलं आणि त्यांना तेव्हा समजलं की बॉलच्या आपण पुढे चाललोय. 17 धावा. विजयासाठी 16. 11 बॉलमध्ये. कनेक्ट नाही झालाय. गौरव मात्रे थोडेसे दूर राहिलेले आहेत. ओम कोंडेश्वर भोज टीमच्या बाजूने बरंचसं काही घडलेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी खेळायला आलेत. महाकालाचा आशीर्वाद घेऊन 3 झेल उडाल्या होत्या. 3 मध्ये 2 तर चान्स बनल्या होत्या. ही झेल थोडीशी दूर होते. जवळपास खेळाडू नव्हते. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 18. विजयासाठी आता 15ची गरज. हो निसटलाय बॉल. लॉंगॉनला चाललाय चेंडू. नो बॉल पंचानं घोषित केला. रिलीजिंग पॉइंट. नो बॉल ओव्हर द वेस्ट बीमर आणि त्यानंतर बरोबर फ्री हिट. निसटला चेंडू. व्यवस्थित ग्रिप झाला नसावा कदाचित. बादल सवारे बॉलिंग मार्कवरती. अशा चुका फार कमी होतात बादल कडून.
2 धावा या बॉलवरती. टीमची धावसंख्या 20 विजयासाठी. 13ची आवश्यकता. फुलटॉस होता. फ्री हिटचा बॉल वाईडिस्ट लॉंग ऑनला. जबरदस्त प्रयत्न होते परंतु नाही थांबू शकणार समीर चेंडू. बॉल चाललाय सीमा पार. या चौकारानं मॅच थोडीशी खुली करत असताना पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ओम कोंडेश्वर भोज या संघ करत असताना आल्या धावा 4. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 वरती. विजयासाठी आता धावा बनवायच्यात. 9 धावा. 9 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची आता गरज. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता होती परंतु 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिला सामना आजच्या दिवसामधील तिसरा सामना विसरून चालणार नाहीये. 3 ओव्हरमध्ये 28 समथिंगची गरज होती. 6 बॉलमध्ये 4ची आवश्यकता होती आणि गावदेवी बडवल टीमनं मॅच जिंकली होती. 6 मध्ये 4 त्याने डिफेंड केल्या. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. कनेक्ट झाला प्रॉपर. 26 होत्या. 6च्या मदतीने धावा होत आहेत त्या 32. म्हणजे विजयासाठी 1 रनची गरज. शंकर बरसलाय. शंकर गरसलाय. नो बॉल आल्याच्या नंतर आत्मविश्वास जुनवलं. 6 मध्ये 16 त्याने बनवल्या. प्रथमेशने 6 मध्ये 15 बनवल्या आणि 1 धाव दूर राहिलेला आता ओम कोंडेश्वर भोज या संघ टॉप 6 मध्ये जाण्यापासून. हा फटका हवेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दिनेश त्यांच्या हाताला चटका लागून बॉल सीमा पार. या षटकाराच्या मदतीने सामना झाला फिनिश. टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचलेला राष्ट्रवादी चषकामध्ये ओम कोंडेश्वर भोजा संघ. अभिनंदन टीम. आडलक टीम गावदेवी खरवय. चांगला सामना दोन्ही टीमने खेळला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. ज्याने बॅटिंग करत असताना 7 चेंडूंमध्ये 22 धावा बनवल्या तो शंकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आजचा दिवस आजची रात्र या ठिकाणी